बदलायला लावणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या, राजकारणातील सगळी 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 पदं ज्याने उपभोगली परंतु पाय जमिनीला घट्ट ठेवत फक्त शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या लोकनेते दिपा पाटील साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी आदरांजली वाहतो आणि घेऊन चलतोय. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026च्या आदरणीय भोलानाथ शेठ पाटील आणि राजेश शेठ पाटील यांच्या स्पर्धेच्या या पहिल्या सामन्याकडे. पहिला सामना दोन दिग्गजांमध्ये लढला जातोय. मी म्हटलं होतं की सर्वात उत्कृष्ट काय द्यायचं ते हेच, आणि त्यामधला हा पहिलाच उत्कृष्ट सामना. पहिलाच बॉल, एका बाजूला संघ आहे अद्वैत अँड रिहान 11 कानपोली, तर फाईट करतोय सिद्धिविनायक भिंगारी संघ. सिद्धिविनायक भिंगारी संघ म्हटलं की नाव येतो पहिला तो रघु परदेशीचा. रघु परदेशीचा हा पहिलाच बॉल रोहित पाटील खेळला डॉट. निर्धावनं या स्पर्धेची सुरुवात झाली आहे, परंतु मिनी वानखेडे म्हणून ओळख असलेल्या या मैदानावरती असंख्य धावा बरसताना हे आम्ही पाहिलेत. पहिल्या बॉलवर डॉट खेळला, त्यानंतर मात्र मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल केला, रन्स मात्र मिळाले 1 आणि एका धावेनं या स्पर्धेची सुरुवात होईल. सावित्रीच्या लेकींनीही या स्पर्धेला भेट दिली, त्यांच्या हातून औक्षण झालं, खऱ्या अर्थानं गणेश पूजन झालं. त्याच्यामुळे या स्पर्धेला 4 चांद लावलं. कारण लक्ष्मी तुमच्यासोबत असेल तर यशाचे दरवाजे कायम उघडे राहतात, आणि या सावित्रीच्या लेकी या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्या त्याबद्दल त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. पहिले 2 बॉल आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 1 धाव रोहित पाटीलची. चेतन पाटील ऑन स्ट्राईक, डेड बॉलची सांगता होते. 2 दक्ष पंच द्वारकानाथजी चोरगे सर बेलवली आणि सुनीलदादा पाटील मुरबी आपण पाहतोय. अनिलजी टेंबे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी राहतील. आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती अनेक फलंदाजांना मंत्रमुग्ध करणारा हा एक 40+ जिगरबाज 9 तरुण गोलंदाज रघु परदेशी पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये ताकदवान फलंदाजीचा क्रम असलेल्या रोहित पाटील आणि चेतन पाटीलला रोखून धरलंय. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या या खेळामध्ये धावा बर असतील. शांत बसायला मी काही संत नाही अशीच काहीशी उपाधी देत मात्र कमालीची सुरुवात केली जाते. ज्या प्रकारची क्रिकेट सध्याची सुरू आहे त्याच क्रिकेटला न्याय देणारा हा फटका आला. चेतन पाटीलचा स्वतःचा खातं उघडलाय 6 धावांनी आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली आहे ती म्हणजेच 7 वर. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी होत असताना मात्र एक लोंगांच्या डोक्यावरून काय सुरेख फटका दाखवलाय चेतन पाटीलनं. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला, नंतर मात्र चेतन पाटीलला समजलं की कदाचित बॉल आपल्या रडारमध्ये नाही आहे आणि त्याने त्याच्यामुळेच यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र सूरज परदेशीनं चांगली कामगिरी दाखवली. बॉल झाला निर्धाव, एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु 5 बॉल्समध्ये आतापर्यंत रघु परदेशी धावा देतोय फक्त 7. बिनबाद 7. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील याची नोंद घ्यायची आहे. स्विचिटचा फटका या पहिल्या षटकामध्ये सगळं पाहायला मिळतंय. सरळ बॅटनं 1 षटकार आला जरूर, पुढचा बॉल डॉट खेळला चेतन पाटीलने. शेवटचा बॉल स्विचिटचा प्रयत्न असफल राहिला. पहिल्या षटकाची सांगता झाली. द लिजेंड्स रघु परदेशी सिद्धिविनायक भिंगारी संघाचा हा स्टार खेळाडू धावा मोजतोय 7. या ठिकाणी पाहू शकाल दिनेश सर कार्यक्रमातून सर्व महिला वर्ग राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. आता क्रिकेट आणि महिला हे नातं जरी तुम्हाला असं वाटत असेल, परंतु येत्या काही महिन्यांपूर्वी आपल्या इंडियन वुमेन टीमनं सुद्धा विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. कोणता असा क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात महिला अग्रेसर नाहीत. आणि म्हणूनच कल्पना चावला घ्या, डॉक्टर म्हणून पहिली डॉक्टर आनंदी गोपाल घ्या, स्वरसम्राज्ञी लता दिदी घ्या, सामाजिक क्षेत्रातील सिंधुताई सकपाल घ्या, शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीबाई ज्योतिबा फुले घ्या, अशा अनेक महिलांनी माझ्या भारत मायभूमीसाठी छान काम केलं. त्या सर्वांच्या लेखी या कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. त्यांचं गोड कौतुक. आणि गावातील इतर जे मान्यवर आहेत ते 6 दिवस येतील, आपला आदरपूर्वक यथोचित सन्मान स्वीकारतील. मी सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनानं करतोय मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार.
षटक क्रमांक 1 ची सांगता झाली. रोहित पाटीलनं 2 बॉलमध्ये 1 धाव जोडली. आणि चेतन पाटीलनं 4 बॉलमध्ये 6 धावा मोजलेत. एक चांगला षटकार, 6 धावांचा त्यानं ठोकला, पण 3 बॉल तो डॉट खेळलाय. षटक क्रमांक 2. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जो रिव्ह्यू आहे तो बाहेरून कुणीही सांगायचा नाही, म्हणजे डगआउटमधून कुणीही आवाज द्यायचा नाही, याची नोंद घ्या पहिल्यांदा, तरच तो व्हॅलिड पकडला जाईल, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे रिव्ह्यू सिस्टीम तेवढीच महत्त्वाची राहील. चला सामना सुरू करा. षटक क्रमांक 1 संपलाय. अद्वैत आणि रिहान 11 कानपुरी संघाची धावा, बिनबाद 7. रोहितचा क्लास आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलाय, रोहितचा टान्स आम्ही कित्येक वेळा अनुभवलाय आणि त्यानं पहिलं षटक सन्मान दिला रघु परदेशीला, पण इथे मात्र मंदार डवळेकरला दाखवतोय पहिला षटकार. मंदार डावलेकरच्या पहिल्याच बॉलवर मात्र आसमान दाखवलाय. काय सुरेख फटकेबाजी, ज्या धावांसाठी ओळख राहिली आहे त्याच धावा जोडताना आपण पाहतोय. अतिशय उत्तम फटकेबाजी रोहित पाटीलची, ज्यानं पहिला षटकार दाखवलाय आपल्या संघाकडून, हा दुसरा. ज्या फलंदाजीचा क्रमवर राहिले कानपॉली संघ सुद्धा मित्रांनो तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. आपल्या स्वतःच्या हिमतीवर, आपल्या एकीवर, आपला गावाचा नाव मोठा करणारा हा संघ मात्र इथे पुन्हा एकदा ताकद आजमावताना पाहतोय. मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. या अभिमानाच्या स्पर्धेमधला तिसरा षटकार. काय घडलंय, रघु परदेश सारखा ताकदवान गोलंदाजावाला त्यानं सांभाळून खेळलं. रिस्की रन नाही, सावध सुरुवात केली, एकही विकेट जाऊ दिली नाही, रोखून धरली विकेट. धावा भलेही कमी आल्या परंतु संघ थांबला नाही. त्यानं वाट पाहिली, त्यांना माहीत होतं एका षटकानंतर आम्ही प्रहार करू शकतो. तर वेळ दौडू नका तुम्ही, फिल्डिंग लगेच लावा. आणि त्यानंतर मात्र मंदार डावळेकरच्या हातामध्ये बॉल आल्यानंतर पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 षटकार खेचत रोहित पाटीलनं आपली आक्रमकता सिद्ध केली. एका बाजूला कानपोली संघ आपल्या रायगडमध्ये सर्वात उत्कृष्ट संघ बनलाय. अतिशय जबाबदारीचा खेळ करत प्रत्येक मैदान गाजवणारा हा सर्वोत्कृष्ट संघ. एका बाजूला कानपोली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी संघ, ज्या संघानं अनेकदा भल्या भल्या संघांना चकित करून सोडलंय. त्याच्यामुळे कमी लेखून चालणारच नाहीये. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय तो खेळ लाजवाब आहे दोन्ही संघांचा. त्याच्यामुळे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकीत करूच शकत नाही आणि अशा प्रकारचा खेळ इथे रंगतदार होईल. फटका फसलाय, बराच वेळ हवेत राहिलाय. हवा वेगानं होती जरूर परंतु शतरक्षक ही चकलाय. सुटलेला हा झेल त्रासदायक राहील, कारण हा झेल सुटलाय कोणाचा? रोहित पाटीलचा, ज्याच्यामध्ये आक्रमकता ठाई ठाई भरली आहे. तो मात्र या बॉलवर धावा जोडतोय. तब्बल 3. सुटलेला झेल, एक संधी निर्माण झाली होती जरूर. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संधी आपल्या दारामध्ये येते, दार ठोठावतो, आम्ही झोपून राहतो आणि सांगतो की संधी आलीच नव्हती. ती संधी आली होती. सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी रोहित पाटीलला बाद करण्याची ती गमावली आहे. धावलकर धावा 22. स्ट्राईक बदलली, बदललेल्या स्ट्राईकचा फायदा झाला आणि मंदारनं मात्र हा डॉट बॉल फेकलाय. अतिशय उत्तम बॉल राहिलाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता चेतन पाटीलला. ही सलामीची जोडी कानपोली संघाची नेहमीच अद्भुत राहिली आहे, अफलातून कामगिरी राहिली आहे. आणि इथे एक बॉल डॉट खेळल्यानंतर त्यालाही माहिती की प्रेशर क्रिएट होईल
आणि इथून मात्र पाहिलं पॉईंटच्या मधून भरता वेगानं हा गेला. अद्वैत अँड रिहान 11 गावदेवी कानपोली संघ 2 षटकांच्या सामतीनंतर तब्बल 26 धावा. या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. त्याच्यामुळे 2 षटकांच्या सामतीनंतर बिनबाद 26 अशी भरभक्कम सुरुवात करतोय तो अद्वैत अँड रिहान 11 कानपोली. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026ची ही स्पर्धा. सालाबाद प्रमाणे बोलाना शेठ पाटील, राजेशजी पाटील यांचा संपूर्ण सहकारी मित्र. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना खूप मंडळीला पाहू. अनेक स्पर्धा आम्ही रोज करतो. एका सीझनमध्ये 50-60 स्पर्धा तर सगळ्याच समालोचकांच्या होतात. परंतु प्रत्येक स्पर्धा प्रत्येक समालोचकासाठी वेगळी असते. कारण तिथला रंग, तिचा रूप, तिचा ठेराव, तिथली प्लॅनिंग, तिथली मॅनेजमेंट सगळे वेगळे असते. परंतु इथली मॅन पॉवर काही आगली वेगळीच असते. ती मॅन पॉवर ही मात्र आपण पाहतोय ती बोलाना शेठ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांची. चला सामना सुरू करा. कारण तुम्हाला 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. टाईम अलर्ट आहे. त्याच्यामुळे सामने वेळेवर होणंही गरजेचं आहे. डिसिप्लिन ही सगळ्यात महत्त्वाचा दुवा राहील. कुणाल नाईक गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. भरदा वेगानं बॉल पहिला मात्र ट्रॅव्हल झाला आणि पहिल्याच बॉलला मात्र हा डॉट बॉल अतिशय उत्तमरित्या भरदा वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. कुणाल नाईक याची ओळख खूप छान राहिली आहे. अनेक मोठे टुर्नामेंट त्याने खेळलेत. तर या लवकर लगेचच ग्लोव्ज कॅरी करायचे आहेत. पहिला बॉल खेळलाय रोहित पाटीलनं डॉट. रोहित पाटीलचा खेळ आतापर्यंत 7 बॉलमध्ये 2 षटकारांसहित 16 धावा. चेतन पाटीलचा खेळ 1 षटकारासहित आणि 1 चौकारासहित 10 धावा 6 बॉल्समध्ये. बोर्डवर धावा 2.1 बॉलचा खेळ संपला. बिनबाद 26. अद्वैत रिहान गावदेवी कानपोली संघ. पॉईंटला बॉल फेकी होतीये. बॅकअप थोडा दूर होता. कदाचित बॅकअपची गरज होती जरूर. जर का सूरज बॉल कलेक्ट करू शकला नसता तर एक्स्ट्रा धावा आणखीन आल्या असत्या. पण तसं झालं नाही आहे. 1 रन्स मात्र मिळते. 1 रन्सवर समाधान मानलं आहे. अगदी पॉईंटला उभा केला आहे रघु काकाला आणि त्याच्यामुळे त्यानं मात्र बॉल उचलला आणि फेकला. 1 रन्स आली. स्ट्राईक चेंज झाली. या रोटेशननं मात्र स्ट्राईकवर जाईल चेतन पाटील. या ठिकाणी कानपोलीमधील सन्माननीय मोहन पाटील साहेब आणि राजेश पाटील साहेब यांचं शुभागमन या क्रीडा नगरीत आम्ही करतोय. त्यांचं शब्द सुमनानं स्वागत. स्वागत स्वागत आणि स्वागत. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती राहिली आहे. पाहुण्यांची मांदी आली आणि दिल दोस्त्यांनी दुनियादारी म्हणत बोलाना शेठ आणि त्यांनी जोडलेली ही माणसं या स्पर्धेला प्रत्येक दिवशी भेट देतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज कुणाल नाईक. चांगला बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. चेतन पाटीलच्या बॅटचा तडाखा. फक्त सिंगल रन्स मात्र मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत कुणाल नाईकनं रोखून धरलं. 3 बॉल त्यानं ट्रॅव्हल केलेत आणि 4 बॉल त्यानं ट्रॅव्हल केले आणि धावा मात्र दिलेत त्या 2 धावा. गाडी क्रमांक MH46 वॅगनर आहे. MH46 Z1283 गाडी क्रमांक MH46 Z1283 कोणाची असेल तर बाजूला पार्क करा ही विनंती आहे. जनरेटरची गाडी आत घ्यायची आहे. ती बाजूला लावायची. त्याच्यामुळे आपली गाडी प्लीज बाजूला घ्या. 5वा बॉल ही इथे मात्र टाकलाय डॉट. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. पनवेलच्या या खुशबूनं मात्र आपला सुगंध दरवळला कर्तृत्वाचा. आणखीन एक झेल सुटतोय. आज जणू काही रोहित पाटील नशिबाची झालर डोक्याला बांधूनच आलाय की काय. कारण 2 झेल सुटलेत. कोणाचे? रोहित पाटीलचे. या अशा संध्या उपलब्ध फार कमी होतील आणि यांचं हे बरसणं मात्र नंतर कठीण जाईल.
स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटाचा राहील. तत्पूर्वी मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. समाधानाची बाब अद्वैत अँड रिहान 11 गावदेवी कानपोली संघ विकेट गमावला नाहीये. 29 धावा बोर्डवर लागलेत, ज्याच्यामध्ये 10 बॉलमध्ये 18 धावा रोहित पाटील आणि 8 बॉलमध्ये 11 धावा चेतन पाटील. परंतु कुणाल नाईकचं हे षटक फक्त आलंय 3 धावांचं. जय भवानी जय शिवराय म्हणत म्हणत खऱ्या अर्थानं DJ मास्टरने ही आपली रंगत वाढवली आहे. अतिशय सर्वोत्तम स्पर्धा कशी व्हावी, कशा प्रकारचा मंडप असायला हवा, कशा प्रकारे DJ असायला हवा. दिनेश सर, खरं तर आपण पाहू शकाल या ठिकाणी एक षटकार किंगसाठी एक उत्तम 1 ग्राम सोन्याचं नाणं या ठिकाणी एक बक्षीस रूपात दिलं जाणार आहे. बजरंग मात्रे उद्योजक आहेत, न्यू स्वरूप मोटर्सचे प्रोप्रायटर चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडून सुपर 6 मध्ये ज्या क्वालिफाय होणाऱ्या टीम आहेत त्या टीममधून सुरुवातीपासून लास्टपर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू त्या सोन्याच्या नाण्याचा मानकरी ठरला जाणार आहे. सोन्याचा भाव आकाशाला भिडलाय आणि अशा वेळेला बक्षीस देणं म्हणजे हे खरं दातृत्व आहे. आणि अशा प्रकारे बक्षीस देणाऱ्यांचं कौतुक तर व्हायलाच हवं. बक्षीस द्यायचीच आहे, अन्यथा मग बक्षीस कशी लागते माहिती आहे सर. 6 बॉलला 6 षटकार मारा आम्ही हे देऊ, जे अशक्यप्राय असतं ते फार क्वचितच घडतं. पण इथे मात्र क्वचित घडलं आणि पहिला वाईट बॉल या स्पर्धेमधला आलाय गोलंदाज दर्पण मडवीच्या या पहिल्या बॉलवर. वाईट बॉलनं सुरुवात करतोय दर्पण मडवी. एक चांगला गोलंदाज जरूर राहिलाय, एक पलटवार केलाय कुणाल नाईकनं, परंतु 2 जीवनदानासहित रोहित पाटील खेळतोय 18 धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा बोर्डवर लागलेत. एक जबाबदारीचा खेळ रोहित पाटीलनं कायम केलाय आपल्या संघासाठी. हा फटका फसला, फसलेला फटक्याला आता जीवनदान नाहीये. एकदा सोडलं, 2दा सोडलं, आता मात्र डीप कव्हरच्या दिशेनं मोठा फटका कन्वर्ट केला जरूर, परंतु हा फटका फसला आणि अखेरकार रोहित जर थोडासाच पडत खेळला, 2 षटकार तर जरूर ठोकले, पण त्याला मात्र परतावं लागतंय. क्रमांक 1 पहिला विकेट रोहित पाटील बाद. राजाराम बाबाचा मुक्ता आईचा आशीर्वाद लाभलाय लेकाला. निलेश शिंदेनं मात्र एक चांगला झेल टिपला आणि अखेरकार दर्पण मडवीला ही सफलता प्राप्त झाली. कारण खऱ्या अर्थानं विचार केला तर एकही विकेट आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये नव्हती. विकेटपासून खूप दूर ठेवलं होतं, परंतु दर्पण मडवीनं तो प्रेशर क्रिएट केला. सगळ्यात महत्त्वाचा कुणाल नाईकनं प्रेशर क्रिएट केला आणि त्याच्यामुळेच इथे मात्र रोहितवर थोडासा प्रेशर क्रिएट झाला. नवीन फलंदाज आपण पाहतो आदेश मते, आणखीन एक ब्रँड. या सगळ्या मंडळीनं सुधीर पाटील सहित या सगळ्या मंडळीनं चांगली कामगिरी केली आहे. कानपोली संघाचं नाव नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही कानपोली संघ मोठा झालाय. आल्या एकानं पसरलं, दुसऱ्यानं सावरायचं. डाव सावरण्याची कामगिरी माझ्यावर कायम राहिली आहे. आदेश मतेनं मात्र आल्या लोंगांच्या डोक्यावरून आपला मत व्यक्त केला आणि आदेश दिला बॉलला, चले जाव, सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगोदरच्या बॉलर विकेट आणि आदेश मतेनं आल्या ठोकला षटकार. 36 धावा ऑनबोर्ड. फिल्डिंगमध्ये थोडासा फेरबदल झाला, त्याच्यामुळे डेड बॉलची सांगता होतीये. 2 बॉलमध्ये 1 विकेट, 1 वाईड आणि 1 षटकार, अशा 7 धावा.
हा बॉल हवेत राहील बराच वेळ, सेफ लँडिंग होईल, रन्स मात्र मिळतील एकच. एका रन्सवर समाधान मानावं लागेल. आजकाल पाहतोय आपण नितेश पंडित सर, जर सेफ लँडिंग झाली तर बरी, अन्यथा बऱ्याचशा गोष्टी तर निर्माण व्हायला लागलेत. आजकालचा प्रवास सुखाचा कोणताच राहिला नाही आहे. पूर्वी म्हणायचं की विमानात गेल्यावर बरं, आम्ही विमानात कधी बसणार. आता विमानं आपल्या डोक्यावरून उडायला लागली आणि मग ते कळायला लागलं की ते पडूही शकतात. आणि मग लोक म्हणतात नको, पूर्वीचं चालणंच बरं होतं. वाईट बॉल. बराच वेळ वाट पाहिली, पंचाने निर्णय घेतला आणि तेव्हा कळलं की बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून चालला होता. त्यामुळे हा दुसरा वाईट बॉल दर्पण मडवीचा. बोर्डवर धावा लागत आहेत 3.3, 1/38. फुल टॉसवर फुल टोल वसूल होणार. चेतन पाटीलला मिळालेल्या या संधीचं सोनं तर होणार. आणि एका पाठोपाठ एक प्रत्येक येतो तो ठोकतोय. इथे मात्र वाईट स्पीड विकेटच्या डोक्यावरून दाखवलाय दर्पण मडवीला या षटकातील दुसरा षटकार. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाव 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते, राजकारणातील सगळी पदं जवळपास भोगून झाली. आमचा एखादा माणूस नवतरुण अचानक ग्रामपंचायत सदस्य होतो आणि तो आयुष्यभर सांगत असतो, मी सदस्य, मी उपसरपंच, मी सरपंच. परंतु त्या माणसानं फक्त आणि फक्त समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठीच लढा दिला. इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावला. आपल्या मराठी माणसांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, भोल्या बाबड्या माणसांसाठी कारावासही भोगला. आणि म्हणूनच आज मनामध्ये आदरणीय देवापाटील साहेबांना सगळे पुजतायत. तुम्हाला कोणी पुजावं असं वाटत असेल ना, तर कधीतरी चांगली कामगिरी करा. ती कामगिरी सुरू आहे. चेतन पाटीलचं बरसणं जारी आहे. या षटकामध्ये धावांचा पाऊस धो 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 बरसतोय. कारण तब्बल आतापर्यंत विचार केला तर 3 षटकार या षटकामध्ये आलेत. एक फलंदाजाला त्यानं बाद जरूर केलं, पण या षटकारानं बोर्डवर धावा लागल्या तब्बल 50. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा हो ज्यांनी त्यांनी जमिनी राखल्या. त्या जमिनींना भाव यावा यासाठी आज जी जमिनी श्रीमंती आहे ना आपल्या देवापाटील साहेबांची, 12.5% हा त्यामधलाच एक भाग आहे. आणि आम्ही सांगतो आमच्याकडे फॉर्च्युनर आहे, आमच्याकडे मर्सिडीज आहे, परंतु त्यामध्ये बसण्याची लायकी आदरणीय देवापाटील साहेबांनी दिली आहे. त्याच्यामुळे त्या माणसांना कधी विसरू नका. अतिशय उत्तम संगीत पाहिलं, परंतु इथे मात्र उत्तम फलंदाजी होतीये. गोलंदाज चाचपडलाय. रोहित पाटीलला बाद जरूर केला, परंतु धावा तो रोखू शकला नाहीये. गोटीने चुकलाय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होईल. चांगला बॉल टाकलाय जरूर. या षटकामध्ये बरंच काही घडलं. कुणाल नाईकनं मागच्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, परंतु या षटकामध्ये दर्पण मडवीनं धावा मोजल्या तब्बल 21. आणि त्याच्यामुळेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अद्वैत एन रिहान 11 गावदेवी कानपोली संघ जाऊन ठेपतोय. तो म्हणजे 1/50. हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. 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 थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात होताना दिसतोय. मी त्यांचं प्रथमतः मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनानं करतो आहे. सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बो 12.50च्या सरासरीनं आतापर्यंत फलंदाज झाले. प्रोजेक्टेड स्कोअर पाहिला तर 63 पर्यंत जाऊ शकतो
जर अशा प्रकारचीच फलंदाजी राहिली तर. परंतु षटक क्रमांक 5, कारण 5 षटक आणि 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे ते आणखीन एक कसब मात्र आपल्या संघाला दाखवावं लागणार आहे. गोलंदाज सागर परदेशी षटक क्रमांक 5 हाताळेल. स्ट्राईकवर राहील आदेशमध्ये, ज्यानं 2 बॉलला सामोरं गेला. एक उत्तुंग आल्या षटकार ठोकला आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत मात्र रोहित पाटील परतल्यानंतर चेतन पाटीलनं आपला गिअर शिफ्ट केला. 11 बॉलमध्ये 23 धावा त्याने केलेत. मागच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 2 वाईड, त्याच्यामुळेच 21 धावा तब्बल आलेत. षटक क्रमांक 5 सागर परदेशी. अपिलामध्ये उत्साह आहे. या बॉलवर धावा, एक रन तर कंप्लीट झाली आहे. जरूर अपील जरूर दाखवला जोरदार, परंतु दक्ष पंतांनी मात्र लेग बाईचा हा धाव इशारा केला आहे द्वारकानाथजी चोरगे सरांनी. हा मात्र 1 रन आणखीन मिळते. एका रन्सनं धावफलकावर धावा लागतात 51. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. या मैदानानं धावाही पाहिलेत, परंतु या मैदानात धावाही रोखलेत. त्याच्यामुळे जो कर्तृत्व सिद्ध करेल तोच या मैदानावरती यशस्वी होईल. गोलंदाज सागर परदेशी पुन्हा एकदा सज्ज आहे चेतन पाटीलसाठी. चेतन पाटील रेडी. स्लोवर बॉल टाकलाय, जरूर कदाचित एक्स्ट्राचे रन्स मिळेल. पंच इशारा करतायत लेग स्टिकवर जाणारा बॉल, मात्र वाईट बॉलची सांगता होते. वाईडनं मात्र 52पर्यंत मजर मारली जाते. सिद्धिविनायक भिंगारी संघानं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जरूर आतापर्यंत धावांचा डोंगर तसा मोठा म्हणता येणार नाहीये. हलक्या हाताची गोलंदाजी, फिरकी फिरकी फिरकीवर गिरकी घेतली जाते. फिरवलं जातोय बॉल आणि इथे फिरवलेल्या बॉलला मात्र चेतन पाटीलकडे उत्तर नव्हतं. तो खेळला डॉट. चांगली गोलंदाजी. फिरकीच्या तालावर घरा 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 फिरवलं जात आहे. काय सुंदर गोलंदाजी. कीपर चुकला, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा आला. ही 22ची एक्स्ट्रा रन्स येते. या एका रन्सनं धावफलकावर धावा लागत आहेत 53. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी सागर परदेशीची. स्ट्राईकवर आता मात्र आदेशमध्ये. पुढ्यात बॉल टाकले जात आहेत. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल येतो. इथे मात्र स्टंपिंग पाहतोय. अपील होईल. पंच वळतील 3ऱ्या पंचांकडे. रेफर केलं जाईल. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की दूर राहिलाय हे काही क्षणातच होईल. इथे मात्र पाहूया 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनिलजी टेंबे सरांना. आउट. OUT आउट. कारण तसं इथूनही थोडंसं वाटलं होतं, परंतु याची देही आणि याची डोळा पाहावं आणि मग फलंदाजाला बाद द्यावं. आपल्याकडे जर टेक्नॉलॉजी आहे तर त्या संधीचा फायदा घ्यायला हरकत ती काय. आणि फलंदाज अखेरकार ज्यानं धावा जोडल्या 13 बॉलमध्ये 23. चेतन पाटील झालाय बाद. निखिल पाटील इनेट क्रमांक 4. बॉल शिल्लक राहतील 2. इनेट क्रमांक 4. बॉल झाले 4. षटक झाले 4. 4चं गणित. 53 धावा बोर्डवर. रोखून धरलं. 2 षटकं जर सोडली तर दुसरी 2 षटकं खूप छान पडलेत. कुटप्याच्या बॉलला मोठा फटका कन्वर्ट नाही करता आलाय. वाईडिश मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. 1च रन्स मात्र मिळेल. काय गोलंदाजी राहिली आहे. स्लॉक षटक काय कमालीचं हाताळलाय. सागरनं मात्र आग लावल्या मैदानावरती. ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला रोखून धरलाय. 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आणि 2 एक्स्ट्राच्या. शेवटचा फटकाही फसलाय. बॉल राहिलाय हवेत आणि फलंदाज मात्र होईल बाद. साहिलनं टिपला.
हा आणखीन एक बहारदार झेल, शेवटच्या बॉलवर झेल टिपला. षटक क्रमांक 5 ची सांगता झाली. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकानंतर वाटलं होतं की कदाचित 70 गाठील. बोर्डवर धावा लागल्या 54, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. येस, खरं तर अगदी 5 षटकांमध्ये 55 धावांचं टार्गेट सेट केलं. इथं मान्यवरांचा सन्मान करण्याचा आमच्या आयोजकांचाही खरं तर अगदी संकल्प सेट होतोय. मी काशीनाथराव पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आदरपूर्वक सन्मान. राजाराम पाटील साहेबांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथराव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. किंबहुना निष्ठेनं आज तादायत अनेक वादलं लेली पेलली, पण पक्षाबद्दलची यतकिंची ती निष्ठा ढलली नाही. राजाराम पाटील साहेबांना विनंती असेल, चला या आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. अंगावर त्या वस्त्रालंकार मायेचा आहे. संस्कारांचा उबदार वस्त्र तुमच्या अंगावरती टाकला जाईल आणि मायेचा हा उबदार वस्त्र टाकून तुम्हाला एक गोड आठवण म्हणून माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026चा एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह आपल्याला दिला जाईल. आदरणीय राजाराम पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते सामाजिक बांधिलकी आहे. तुमच्याही खरं तर विजयामध्ये आमचा खारीचा वाटा होता आणि म्हणून ते ऋण आणि ते ऋणानुबंध जोपासण्यासाठी राजाराम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपला सन्मान आहे. तदनंतर सन्माननीय मदनजी मते कानपोली सरपंच यांना विनंती असेल, प्लीज या. आपला आदरपूर्वक राजारामजी पाटील यांनाच विनंती असेल की आपण आपला आदरपूर्वक सन्मान. काशीनाथ पाटील यांना विनंती असेल आपण इकडेच 2 मिनटं थांबायचं. आमच्या आयोजनाला शुभेच्छा दरवर्षी. आत्ता मदनजी मते यांचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय काशीनाथ पाटील साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मदन मते साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. या ठिकाणी विनंती करतोय मी काशीनाथ पाटील साहेबांना. आता शेतकरी कामगार पक्षात एखादा सभापती म्हणजे वाचस्पतीच. मी विनंती करतोय पाटील साहेबांना की प्लीज आम्हाला संबोधित करून आमच्या सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा द्याव्यात. श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या विद्यमानाने या ठिकाणी मर्यादित चषकांचं क्रिकेट सामने आयोजित केले गेलेले आहेत आणि त्याचा भव्य असा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. आणि या संघाचे सर्व आमचे भोलेनाथ पाटील हे सालाबादप्रमाणे क्रिकेट रसिकांसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी हे सामने भरवत असतात. खरं तर या आयोजनामध्ये कुणाचाही फारसा सहभाग नसतो, परंतु सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन भोलेनाथ पाटील हे सातत्यानं हा उपक्रम आमचा राबवतोय. शेतकरी कामगार पक्षाचा एक गुणी आमचा कार्यकर्ता आहे. शेतकरी कामगार पक्षानं त्याच्यावर गेली 10 वर्ष सातत्यानं या गावाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते प्रामाणिकपणे पक्षाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची सेवा करत असतात. त्याचबरोबर तरुणांनाही क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय उत्तेजन मिळावं ह्या दृष्टिकोनातनं ते प्रयत्न करतात आणि त्याच्या माध्यमातूनच हे सामने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलं गेलं. मला कल्पनाच नव्हती की कॉमेंट्रेटरांना उरणवरनं यांनी बोलावलं आहे म्हणून. आणि ते आमच्या अतिशय जीवाभावाचे जिव्हाळ्याचे संबंध आमचे पहिल्यापासून राहिलेले आहेत. आमचे टेंबे हे सातत्याने आमच्यासोबतच असतात, ते आमच्याबरोबरच असतात. पण उरणवरनं तुम्ही या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची उंची वाढवली तुमच्या वाणीनं. तुम्हालाही आमच्याकडनं जे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित आपल्याला करू. आणि आजच्या ह्या आयोजनाबद्दल भोलेनाथ पाटील आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना मी लाख शुभेच्छा देतोय. आणि या 5-7 दिवसाच्या कालखंडामध्ये सर्वांनी सहकार्य करून हे सामने अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडावेत आणि वलभ गावची एक शान म्हणून लोकांपर्यंत तो मेसेज जावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलणं किती चोखंदल, कारण अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा यशाचे गमक हे माझे आमदार विवेकानंदजी पाटील साहेबांनी शिकवलं आणि त्याच मार्गदर्शनात असणारा हा शेतकरी कामगार पक्षाचा एक योद्धा आहे. धन्यवाद. खरं तर आदरणीय काशीनाथ पाटील साहेब यांचं मनस्वी सहर्ष आणि हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे. आणि उपस्थित असणारे सन्माननीय चंद्रकांतजी वणगे
सन्माननीय चंद्रकांतजी मते या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो आहे सन्माननीय आदरणीय भोलेनाथ दादा यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते चंद्रकांतजी यांचा आदरपूर्वक सन्मान राजेशजी आणि तदनंतर भोलेनाथ दादा एवन जोडी आहे राजेश दादा आणि भोलेनाथ पाटील म्हणजे आणि यांच्या पवित्र शुभ हस्ते आज चंद्रकांतजी मते तदनंतर लोखंडे बिल्डर्स यांना विनंती असेल आपण या आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय लोखंडे बिल्डर्स मंचावरती आपला आदरपूर्वक सन्मान इथं निश्चितच आहे. इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा आदरपूर्वक गेस्ट इज गॉड आलेल्या पाहुण्यांचा हा आदरपूर्वक सन्मान इथं होतो आहे. सन्माननीय लोखंडे बिल्डर्स यांचा आदरपूर्वक आणि एक षटक झाला की इतर मान्यवरांच्या सन्मानाकडे निश्चित जाणार आहोत. लोखंडे बिल्डर्स यांचा आदरपूर्वक सन्मान राजेश दादा आणि तदनंतर भोलेनाथ शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते लोखंडे बिल्डर्स यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार ज्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्समधून सातत्यानं ते आदरणीय लोखंडे बिल्डरांचा आदरपूर्वक सन्मान. जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल लव फडके. तदनंतर पवारसाहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय संजयजी पवार समृद्ध सोसायटीचे सन्माननीय संजयजी पवार साहेब सहकारातून समृद्धीकडे आणि म्हणूनच समृद्ध सहकार तदनंतर संजयजी सोनावणे यांना विनंती असेल चला या आपला आदरपूर्वक सन्मान इथे होईल. 55 धावांचा पाठलाग करताना मला वाटतोय पहिलाच सन्माननीय संजयजी पवार त्याचबरोबर आदरणीय संजयजी यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होतो आहे. लक्ष्मण पाटील आहेत अतिथी कक्षात त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. तदनंतर चंद्रकांतजी वनगे यांना विनंती असेल माझे उपसरपंच वलप चंद्रकांतजी वनगे प्लीज चला या. तदनंतर हा छोटा पॅक बडा धमाका भिंगारीचा मैदानावरती एक विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय. नाव आहे आशिष परदेशी. लक्ष्मण पाटील प्लीज चला या. श्रीसेवक असावेत या कार्यक्रमातील सन्माननीय त्या श्रीसेवकांचा आदरपूर्वक सन्मान. आदरणीय काशीनाथजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय लक्ष्मणजी यांचा आदरपूर्वक सन्मान. चंद्रकांतजी वनगे यांचा आदरपूर्वक सन्मान होईल आणि जाऊया मॅचकडे. महत्त्वपूर्ण लढत फर्स्ट मॅच एकीकडे असणार आहे अद्वैत कानपोली विपक्ष रिहान भिंगारी. रिहान भिंगारीची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतोय. जाऊया आवाज ऐकायला मिळेल लव फडके. हॅलो थँक्यू सो मच पंडित सर. नमस्कार वेलकम आदाब सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 1 कानपोली विपक्ष भिंगारी. रन चेसला सुरुवात आहे. दरम्यान अपील होती परंतु इथे पंच सांगतात की नाही आहे पिचिंग थोडीशी खराब आहे या बॉलवरती. दरम्यान फलंदाजाला आपण असं म्हणू शकतो की काही क्षणासाठी हे जीवनदानच आहे कारण स्ट्रायकर एंडला कुणाल नाईक एक विस्फोटक फलंदाज आहे जो भिंगारी गावचा. अगदी तुम्ही रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकता की पिचिंग ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. त्यामुळं पंच द्वारकानाथजी चोरगे सरांनी सांगितलं की हा फलंदाज नॉट आउट आहे. दरम्यान पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलमध्ये 10 धावा धावपलकावरती. त्याच्यामध्ये एक चौकार पहिल्याच बॉलवरती आला त्याच्यानंतर षटकारी आला परंतु पुढील 2 बॉल गोलंदाज आदेश मतेने मात्र चांगले टाकलेत आणि मागील बॉल त्याहून अधिक चांगला होता कारण तिथे पायचीतची अपील करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर होती त्यामुळं पंचांनी सांगितलं नाही आहे इथे फलंदाज सुरक्षित आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुढचा बॉल येस बॅटची आतली खेळा. आम्ही वेट करत होतो वेट अँड वॉचचा सिग्नल होता. तदनंतर पंच द्वारकानाथ चोरगे सरांनी सांगितलं की इथे बॅटची आतली कडा आहे आणि पहिला धक्का लागतो यावेळेस सिद्धिविनायक भिंगारी टीमला. फलंदाज कुणाल नाईक बॅक टू द पवेलियन.
सेकंड मैच जीतू 11 जय हनुमान नेरे विपक्ष स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMS के मुरबी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार आहे. 3 षटकानंतर टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आला, बॅटचा फेस ओपन केला, चेहरा खोललाय आणि बॉल चाललाय थर्ड मॅनच्या रिझनला. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या बॉलवरती सूरजनं दाखवलाय हा सुंदर असा चौकार. गणेश पाटील वलप यांचं शुभागमन आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. गणेशजी प्लीज चला या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षात असेल. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 दरम्यान आदरणीय गणेशजी पाटील. दत्तात्रय पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. संयोजकांमधून विघ्नेश यांच्या पवित्र शुभहस्ते गणेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. सौंदर्याचं प्रतीक किंबहुना आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर गोड आठवण. तदनंतर या ठिकाणी पोलीस पाटील आदरणीय मारुती पाटील संरक्षणाच्या त्या संरक्षण यंत्रणेतील या गावातील पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. दत्तात्रय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान विघ्नेशजी यांच्या पवित्र शुभहस्ते श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या संयोजकांच्या वतीनं आदरणीय दत्तात्रय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्सकडे होतो आहे. ओ टू लव फडके सर. अवांतर वाईट बॉल. थँक्यू सो मच पंडित सर. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान सध्याच्या घडीला करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तो चालू देखील आहे. परंतु सामना क्रमांक पहिला आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत अँड रिहान 11 कानपोली संघ ज्यानं पहिल्या डावामध्ये 54 बनवल्यात आणि सिद्धिविनायक बिंगारी संघाला आता इथे 55 धाव्यांचं लक्ष दिलं गेलंय. पहिलं षटक आपण पाहिलं गेलं जे समाप्त झालं तिथे धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 14 आणि हे द्वितीय षटक मार्गस्थ आहे जिथे आपण पाहिलं गेलं तर एक वाईट आलाय त्याच्यानंतर सिंगल आली. पहिला विकेट जरूर मैदानाच्या बाहेर पहिल्या ओव्हरमध्ये जाताना पाहायला मिळालं कुणाल नाईक ज्यानं 10 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये बनवल्या. असं वाटलं होतं की या पहिल्या षटकामध्ये फार धावा येतील परंतु त्यांनी केलेलं चांगलं कमबॅक आणि त्याच्यानंतर गोलंदाज आता करण पाटील हा फिरकीचा जादूगार आणि तो फिरकीचा जादूगार सध्याच्या घडीला कानपुरी टीमसाठी आत्ता चांगलं कार्य करतोय. कारण आत्तापर्यंत त्याने टाकलेले जे काही बॉल आहेत त्याच्यामध्ये एक वाईट जरूर आहे परंतु 2 सिंगल म्हणजे एकंदरीत सध्याच्या घडीला बिंगारी संघाला बांधून ठेवण्याचं काम करण करतोय. पुढचा बॉल मिसटायमिंग आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू आहे बॉलला जज करतोय आणि झेल टिपला जाईल. रोहन होता तिकडे आणि दुसरा फलंदाज इथे माघारी परतला जाईल. फलंदाज बाद होतोय तो सध्याच्या घडीला दर्पण मडवी जो सलामीला आलेला. याचा अर्थ सलामीची जोडी आता 17 धावेवरती माघारी परतली जाते. सतरा धावा. खरं तर दिनेशजी पाटील सर आपण पाहिलं तर 17 आकडा फार अनलकी राहतो म्हणजे खतरा पाहायला मिळतोय. कारण एक दिवस असाही आपण पाहिला गेला की जो 2012 सालामध्ये आपल्याला पाहायला मिळाला 17 नोव्हेंबर 2012. खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं छत्रपती शिवरायानंतर मराठी अस्मिता ज्यानं जागी केली तो दत्तकदा खरं तर ती ज्वाला त्या दिवशी मावळली गेली म्हणजे हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधनाचा दिवस. अगदी दुपारचं सत्र होतं 3-3:30 अगदी ती काळी वेळ आपल्याला ऐकायला मिळाली आणि अगदी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून गेला. अगदी अश्रूच्या गंगेने वाहून गेला. तो अशुभ आकडा तिथे पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये बहुतांश वेळी फलंदाजी करत असताना फलंदाजांना हा घातक आकडा पाहायला मिळतोय.
17चा गजरा, बॅक ऑफ द बॉलर. हा बॉल पुढचा चांगला होता, परंतु त्याच्यावरती केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे मंदार डावलेकर. 4थ्या क्रमांकावरती आलाय. 55 धावांचं लक्ष दिलं गेलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फुलटॉस बॉल होता, बॅटचा चेहरा जरूर ओपन केला, गलीमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न. दरम्यान एक धाव या बॉलवरती जरूर पूर्ण होईल, याचा अर्थ मंदारचं इथे खातं उघडलं जाते. टोटल धावा धावपलकावरती 18. स्पर्धा आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक मिनी वानखडे या मैदानावरती. फुलटॉस, फक्त दिशा दिली, अगदी पॉइंट कव्हरच्या वरनं बॉल चालला गोलीच्या वेगानं. आलाय हा अंतिमच्या बॉलवरती खणखणीत असा चौकार. या ठिकाणी गुरुनाथ मते यांना विनंती असेल, प्लीज आपण या आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी. विजयजी खाडेकर यांनाही विनंती असेल, आपण चला प्लीज या. कॅमेरामन कॅमेराशी अगदी संलग्न होतील. विनंती असेल सन्माननीय मते साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांच्या अंगावरती हा गुलाबी वस्त्र मायेचा आणि प्रेमाचा. सन्माननीय सरपंच संदीप जोशी, नीलम जोशी यांचे यजमान, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते हा आदरपूर्वक सन्मान इथं केला जातो आहे. विजयजी खाडेकर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तदनंतर प्रभाकरजी पाटील, वलप प्रभाकर पाटील साहेबांना विनंती असेल, चला या. खाडेकर साहेबांना विनंती असेल, आपण या आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी. सन्माननीय अतिथींमधून विजयजी खाडेकर, सन्माननीय विजयजी खाडेकर यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय जोशी साहेब व विघ्नेशजी यांच्या पवित्र शुभ हस्ते. तदनंतर प्रभाकरजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होताना दिसेल. प्रभाकरजी पाटील, ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. दरम्यान इथे पहिल्या बॉलवरती गोलंदाजाला यश मिळाले. चेतर पाटील आला आणि पहिल्या बॉलवरती पायचीत पकडला गेलाय. फलंदाज इथे बाद झालाय, तो म्हणजे मंदार. हा तिसरा आदरा मिळतोय 22 धावा धावपलकावरती. खरं तर जी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय, श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच हे चषकाचं दमदार आयोजन आपण आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. या सामन्याच्या आधी उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये ती आपण म्हणू शकतो दिनसर की शाही उद्घाटन सोहळा आपण होताना पाहायला मिळाला मान्यवरांच्या शुभ हस्ते. अगदी सदैव या वलप गावावरती नवसाला पावणाऱ्या गणरायाचा आशीर्वाद सदैव राहिला गेल्यात. मैदानाच्या डाव्या बाजूला जर का आपण काही हक्केच्या अंतरावरती पाहिलं तर गणरायाचं मंदिरही तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी समोरच्या दिशेला जी छोटीशी टेकडी पाहायला मिळते. खरं तर रामदास स्वामीनं जे घेतलेला वसा अगदी दासबोधातनं त्यांच्या जी कार्यशैली आपण पाहिली गेली आणि त्यांच्या दास भक्तांनी खरं तर या टेकडीला अगदी जे सुंदर अगदी विहंगम दृश्य देताना तुम्हाला पाहायला मिळतंय. या ठिकाणी नेरे व मोरबी दोन्ही संघाच्या संघनायकांना सेकंड कॉल, हा षटक संपल्यानंतर फायनल कॉल दिला जाईल. तर दोन्ही टीमच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल, आपण या मंचावरती. खरं तर इथनं वलप मार्गे सर पंडित सर आपण जाताना कधी पावसाळ्याच्या याच्यामध्ये तुम्ही प्रवास करा, एक विंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी वृक्षवल्ली आम्हा सोयरी या संकल्पनेनं साकारलेला वृक्ष लागवड तुम्हाला जेव्हा पाहायला मिळतं अगदी मन प्रसन्न होतं. असं एक सुंदर टेकडी तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान इथे गोलंदाजानं टाकलेला हा बॉल खूप सुरेख होता सागरसाठी. डॉट बॉल आहे. आता प्रेशर वाढत चाललंय कारण तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे. चेतन टाकतोय, गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला कानपोली संघाकडनं. 22 धावा धावपलकावरती आहेत. 3 फलंदाज माघारी परतले गेलेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल, पुढच्या बॉलवरती लॉग ऑनच्या रिजनला खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि चौथी विकेट आदेश मध्ये टिपलाय झेल सुंदर आणि सागरला परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर.
अप्रतिम संगीत माझे आमदार बळाराम दत्तात्रय पाटील साहेबांचं आपण ऐकलं गेलं. खरं तर 5 जिल्ह्यांचं आमदार होणं दिनेश पाटील साहेब सोपी गोष्ट नाही आहे, परंतु तेही पद त्यानं भुसवलं गेलं. आणि त्याच्यानंतर आपण पडवेल परिसरामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय होतोय तेव्हा अन्यायाला वाचा फोडणारं एक नाव तुम्हाला सदैव पाहायला मिळतंय, ते म्हणजे बालाराम दत्तात्रय पाटील साहेब. आणि त्यांचे मधुर संगीत DJ नितीनच्या माध्यमातून वाजवलं गेलं, त्यांचं वेलकम आहे. तर पण या बॉलवरती एक सॉफ्ट अँड सिंगल पूर्ण करतोय, कारण सध्याच्या घडीला बिकट परिस्थिती आहे सिद्धिविनायक भिंगारी संघाची. कारण या षटकामध्ये पाहिलं गेलं तर एक पहिली धाव आली 4थ्या बॉलवरती. टोटल धावफलकावरती 23 आणि 55 धावांचं लक्ष. याचा अर्थ आता बॉल शिल्लक आहे तिकडे पाहिलं गेलं तर 14 बॉल शिल्लक आहेत आणि 32 धावेची गरज आहे. त्यामुळे लक्ष जरूर असं पाहिलं गेलं तर की यस होऊ शकतात, परंतु ते अवघड करण्याचं काम गोलंदाज आहे. काय बॉल टाकलाय, खोला टाकला बॉल, बॅटची एज जरूर लागले पंच सांगतात. आणि दरम्यान चित्त्याच्या चपलाईनं या 2 फलंदाजांना एक धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डचा आकडा जरूर बदलला जातो, परंतु प्रेशर थोडंसं मी तर म्हणेन सध्याच्या घडीला सिद्धिविनायक भिंगारी संघावरती वाढत चाललंय. कारण पडलेल्या विकेट्स मागच्या काळामध्ये पाहिलं गेलं आणि त्याच्यावरती वाढलेलं दडपण, आणि त्या दडपणाअभावी आता इथे मोठे फटके खेळण्यासाठी आता काहीतरी अडचणी येतात खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु अजून क्षमता आहे या 2 फलंदाजामध्ये आणि डगआउटमध्ये सुद्धा फलंदाज आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल अगदी बॅट आधीच फिरली गेली आहे. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक इथे 3रं समाप्त होत आहे आणि धाव फलकावरती लागतात 24. 4 गडी बाद. वा, सन्माननीय लक्ष्मणजी पाटील यांना विनंती असेल, चला टॉसकडे जाऊया. एकीकडे असणार आहे नेरे तर दुसरीकडे टीम असणार आहे मोरबी. ऑल दी बेस्ट. या स्पर्धेमध्ये खरं तर तुमचं सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मणजी यांना विनंती असेल, मुख्य अतिथी लक्ष्मणजी पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते हा टॉस होईल आणि निश्चितच त्यांच्याशी अगदी संपर्क साधला असता आपण 3ऱ्या षटकात. कारण एक इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी पण फक्त अगदी एक प्रश्न प्रत्येक कर्णधाराला असा असणार आहे. वलपमधील एक नामांकित स्पर्धा. सेकंड मॅच मुरबीज कॅप्टन कॉलिंग हेड. या ठिकाणी निर्णय काय असणार? 1च मिनटं. क्षेत्ररक्षण. कधी वलपमध्ये खेळलात तुम्ही या मैदानावरती? खूप वेळा गेलो आम्ही, तर होम ग्राउंडच समजतो आमचं. या मैदानावरती आपल्याला कधी प्राईज? हो, ज्या टायमाला गेलो त्या टायमाला प्राईज लागूच असते. या सीझनमध्ये नेरे संघ तुमच्यासोबत कधी खेळलाय का? कालच सामना झाला नेरे संघासोबत, त्या पराभूत केलाय आम्हाला त्या संघाने. ते वरचढ ठरलेत. मग कालच्या मॅचचा खरं तर आज निश्चितच या ठिकाणी वचपा काढण्याचा प्रयत्न असेल का, अशी काही टीम प्लॅनिंग? असं काही नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हारजीत होत आहे, पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि हरवण्याचा प्रयत्न करू. निर्णय काय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण. एवढे वर्ष तुम्ही वलपची स्पर्धा खेळतायत, या वलपच्या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. बोललो नाही तर आमचं घरचाच ग्राउंड आहे आणि बोलणं दादांचं जेव्हा ही टुर्नामेंट डिक्लेअर होते पहिला कॉल त्यांचा आम्हाला असतो, आमचा नसतो. का टुर्नामेंट डिक्लेअर झाली आहे, एंट्री कन्फर्म आहे. हा प्रेम आहे खरं तर आयोजकांचा तुमच्यावरती, आणि तो विश्वास तुम्ही या ट्रॉफीच्या चॅम्पियन पदापर्यंत जाण्यापर्यंतचा निश्चित टिकवून ठेवाल, अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू मोरबी टीम कॅप्टन. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती म्हणजे आता 31 धावांची. नवीन गोलंदाज 4थ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कणपोली टीमचा संघनायक सध्याच्या घडीला सुधीर पाटील इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सध्याच्या घडीला सूरज परदेशी. डाव्या हाताचा लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. पहिला बॉल सरळ बॅटने खेळलाय आणि गोलंदाजानं त्या बॉलची अडवणी केली आहे. अगदी फार अनुभव आहे मित्र म्हणेल सुधीर पाटीलकडे. गेले कित्येक वर्ष या खेळाडूनं या गावदेवी कानपोली टीमचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्याच्याकडे असणारा अनुभव सध्याच्या घडीला अगदी मी म्हणेल कामी येणारच. कारण का त्यांनी आत्तापर्यंत जी किमिया साधली गेली आहे ती खरे तर तुम्हाला आता या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. कारण येणारे 11 बॉल 31ची गरज आहे. बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. स्क्वेअर लेगच्या रिझनला तिथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉललाही अडवलं जाईल. दरम्यान 1 धाव आहे. ज्या आधीच्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जी काही रणनीती आखण्याचा प्रयत्न करत होता सिद्धिविनायक भिंगारी संघ, त्याला अगदी परास्त केलं गेलंय कणपोली टीमच्या दोन्ही गोलंदाजांना. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा दिल्याच नाही. 14 त्याच्यानंतर 8
कारण टोटल धावा तिथे लागल्या धावफलकावरती 22 आणि त्याच्यानंतर मध्ये येणारं तिसरं षटक चेतन पाटीलचं निर्णायक राहिलं कारण तिथे 2 फलंदाजांना माघारी आणि त्याच्यानंतर 2च धावा खर्च केल्या होत्या. कमबॅकिंग षटक होता आणि त्याच्यानंतर अगदी एज इज अ जस्ट नंबर का म्हटलं जातं कारण ते सुधीर पाटीलकडे पाहिल्यानंतर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एकीकडे पहिल्या सत्रामध्ये आपण रघु परदेशीलाही पाहिलं होतं, गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि तोही त्या आपल्या गावचा प्रतिनिधित्व सातत्याने करतोय आणि त्याची गोलंदाजी आपण धारदार होताना पाहिली कारण त्या षटकामध्ये फक्त 7च होत्या. आणि आता दुसरीकडे दुसरा एक चांगला गोलंदाज MIDC एक्सप्रेस म्हणून ज्याची गणना केली जाते सातत्यानं तो सुधीर पाटील. लोअर फुल टॉस अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडंसं क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि एकच धावा आहे. हा कदाचित प्रेशर तुम्हाला जरूर सांगून जाईल की या मॅच मध्ये या धावा आता किती महत्वाच्या आहेत कारण स्ट्रायकर एंडला कोण असायला हवं. दोन्ही फलंदाज असं म्हणतात की नाही मी स्ट्राईक घेतो, परंतु कोणाचा कॉल खरं तर इथं उजवं ठरणार येणाऱ्या काल आणि येणारी वेळ जरूर या मॅच मध्ये सांगून जाईल. कारण समीकरण सध्याच्या घडीला अगदी पाहिलं गेलं तर धाव्यांची गरज आहे ती म्हणजे येणारे 8 बॉल आणि 29 धाव्याची गरज. आता सिंगल डबल नाहीये तर येणारे 2 बॉल एकात तरी चांगला मोठा फटका येणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, दरम्यान डीप पॉइंट कडे बॉल चाललाय, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतील. दोन्ही थोडासा श्वास घेण्याची संधी जरूर मिळेल फलंदाजाला, परंतु मॅच मध्ये राहण्याची चान्सेस किती असतील हे आता प्रश्न डगआउट मध्ये विचारले जातात की बाबा आता तुम्ही काय करताय, जी मॅच आता अडकत चालली आहे त्या मॅचला आता बाहेर कसे काढलं जाईल. गेले कित्येक मॅचेस मध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली आहे, या मॅच मध्ये तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे. जणू काही हा संदेश हा कान मंत्र हवेच्या माध्यमातून डगआउट मध्ये फलंदाजांना जरूर देण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 7 बॉल 27 समीकरण. पुढचा बॉल हो इथे यस बॅटची आतली कडा विकेट आहे, आवाज इथपर्यंत जरूर आला आणि सुनीलजी पाटील सरांनी सांगितलं यस फलंदाज बाद आहे. धक्का क्रमांक 5, अर्धा संघ डगआउट मध्ये परतला गेलाय, 28 धावा. विशेष सन्मानाकडे मी लक्ष वेधतोय. सन्माननीय रवीजी पाटील कांडपोली यांचा विशेष सन्मान होणार आहे. रवीजी पाटील या त्यांच्या समवेत सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेशजी पाटील, मोहन पाटील कांडपोली, मी त्रिमूर्ती तिघांना आमंत्रित करतोय की आपण तिघांनी मंचावरती येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. मोहन पाटील लेजंड प्लेयर, कांडपोली संघाचे अनुभवी खेळाडू, सदस्य राजेश पाटील आणि रवीजी पाटील कांडपोलीचे पाठीराखे आहेत. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान होत असताना आमचे मुख्य आयोजक ज्ञानेश्वर पाटील, किशोर पाटील, विशाल असतील, विघ्नेश आणि मनोज यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान सोहळा पार पाडला जातोय. पुन्हा एकदा घेऊन चालतोय कमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया आमचे साथी मित्र लवजी फडके सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सरांचा आवाज तुम्ही ऐकला गेलात. खरं तर या गावचे ते भूमिपुत्र आहेत आणि बायकर मॅन म्हणून आहेत, कारण 2 बाईक त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळालाय. खरं तर गणरायाचा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव राहिला गेलाय. नवसाला पावणारा गणपती त्यांच्याच गावामध्ये आहे आणि त्याचा सदैव आशीर्वाद प्रवीणजी टेंबे सरावरती राहिला गेलाय. उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर किरवलीच्या स्पर्धेमध्ये नशिबाचं कौल त्यांच्या बाजूला लागलं. येणारे 6 बॉल 27 गरज. शेवटचा षटक सध्याला सुरुवात आहे, बॅटची आतली कडा आहे परंतु सिंगल आहे, कारण इथे मॅच आय थिंक भिंगारी संघ असं सोडतो की काय हे काहीसं चित्र जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथून हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला लॅकत शेख आणि साहिल मिसाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 5 बॉल 26 गरज आहे. इथनं मॅचला टर्न केले जाईल का? जर्सी नंबर 333 क्रिस गेलचा नंबर आहे. हो पहिला फटका खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आला बॉलच्या खाली, चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट, 6वा फलंदाज माघारी परतला जाईल सिद्धिविनायक भिंगारी संघाचा.
थँक्यू सो मच. आता नवीन फलंदाज रघु परदेशी मैदानाच्या आतमध्ये आलेत. येणारे 4 बॉल 26ची गरज आहे. जरूर 4 षटकार जरी ठोकले तरी मॅच बनणार नाहीये, परंतु प्रयत्न करेल का? गेली कित्येक वर्ष ज्याने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय फक्त गोलंदाज म्हणून, परंतु आज फलंदाज म्हणून आपल्या टीमसाठी तारणहारक म्हणून राहील का? कारण गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज अगदी पाहतो 5व्या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो म्हणजे रोहन पाटील. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु येणारे 4 बॉल गरज आहे 26 धावांची. महत्वाचं षटक चेतनचं राहिलं, तिथनं सामन्याला टर्न. आणि येणारे 4 बॉल अंतिमचे 4 बॉल आणि काय फटका आहे. एज इज अ जस्ट नंबर हे का म्हटलं जात आहे ते रघु परदेशीने या बॉलवरती दाखवलंय. अगदी रिव्हर्सचा फटका दाखवलाय. बॉल थर्ड मॅनच्या वरनं हा षटकार. सामना अजून संपला नाही, कारण शर्यत मी अजून जिंकलो नाही. जणू काही या फटक्यावरती रघु परदेशीने हे दाखवलंय. पुढचा बॉल गोलंदाज तयार आहे. वन्स अगेन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि इथे यष्ट उद्ध्वस्त आहेत, त्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज 7व्या क्रमांकाचा 29 या धावेवरती, आता 35 या धावेवरती माघारी परततोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता राहिली, कारण येणारे 2 बॉल आणि 20ची गरज आहे. फलंदाज निलेश 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मॅच मध्ये मजा नाहीये. जरूर इकडे बॉल लॉंग लेगला आलाय, परंतु बॉलला अडवलं जाईल. फिल्डर आहे तैनात म्हणजे लाईनवरती आणि तिकडे एकच धाव आहे. आता मॅचला पूर्णपणे आपण आता म्हणू शकतो की फक्त शिक्का ठोकणं बाकी आहे, कारण येणारा 1 बॉल आणि 19ची गरज आहे. त्यामुळे जोपर्यंत सामन्याचा शेवटचा बॉल पडला जात नाही ना, तोपर्यंत विजयाची मोहर कुठल्याच संघावरती लागली जात नाही. हे आता निश्चित आहे की विजय कानपल्ली संघाचा आहे, परंतु त्यासाठी शेवटचा बॉल अजून वाट पाहावी लागेल. शेवटच्या बॉलसाठी पुढच्या गोलंदाज तयार असेल रोहन. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण आता मॅच मध्ये फारशी मजा नाहीये, रंग भरलाच नाहीये. सिद्धिविनायक भिंगारी टीम कडनं प्रयत्न अधुरे राहिले गेलेत. 19ची गरज आहे. शेवट गोड होईल का विकेट मिळेल? यस, इथे झेल ड्रॉप आहे आणि शेवटच्या बॉलवरती काय आलाय तर पंचांचा इशारा येतोय. इट्स अ षटकार. येस, थँक्यू. तर हा सामना इथे जिंकलाय, अर्थात कांडपोली संघाने. अभिनंदन अद्वैत इलेवन कांडपोली संघ आणि पॅकर आशिषजी पाटील वलप, शुभेच्छा. तर काही विशेष सन्मानाकडे आपण घेऊन चलतोय. वलप गावातील मान्यवर आदरणीय सुजित दादा पाटील, जे विशाल आणि अर्थात बाबा डाबाचे मालक देखील आहेत. मी सुजित पाटील यांना विनंती करतो की स्वागत कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि सन्माननीय आयोजक ज्ञानेश्वर पाटील असतील, आमचे बोलनाशेठ पाटील, तुम्हाला विनंती असेल की आपल्या शुभास्ते या ज्ञानेश्वर दादा आपल्या शुभास्ते सुजितजी पाटील